असणारे सर्वांना. आज दिनांक 9 जुलै 2026, वार आहे गुरुवार. आपण काल माऊलींच्या 15व्या अध्यायातील 120 ओव्यांचं वाचन केलं होतं. माऊलींच्या सेवेला सुरुवात करायच्या आधी मला काल एका पॉडकास्टमधून समजलं की माऊलींच्या समाधीला यावर्षी 750 वर्ष पूर्ण झालेत. योगायोगानिमित्त याच वर्षी पालन करायला घेतलं. तर आजच्या माऊलींच्या सेवेला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. अध्याय 15वा ओवी क्रमांक 121. ऐसे या रुखाचे होणे जाणे न तर्के होते नि बहिलेपणे मनोनी लोकू या ती म्हणे अव्यव्यूहा एरवी दानशिव पिरुषो बेसकपणेची संजगो तैसा वयी हारको अव्यवगमे आता वेगे भवसे नवचे का भूमी रुतले असे रथाचे चक्र दिसे जिया परी तैसे काळातिक्रमे जेवाळे ते भूत शाखा जेत गळे तेथ कोडीवरी उमाळे उठती अनेक परी एकी केधवा गेली शाखा कोडी केधवा झाली हे नैवे जेवी उमलली आषाढ अभरे महाकल्पाच्या शेवटी उदली या उमळती सृष्टी तैसेची आणखीची दांग उठली सासिन्नले संहार वाते प्रचंडे पडते प्रळयांताची सालंडे तव कल्पादीची जुंबाडे पाले जती रेगे मन्वंतर मनुपुढे वंशावरी वंशाचे मांडे जैसी इक्षुबुद्धी कांडे न कांडे जिंके जेवी कलियुगांती कोरडी सहु युगांची साली सांडली तव कृतयुगांची पेली दवडी पडे पुढते वर्तते वर्ष जाई ते पुढली मळहारी होये जैसा दिवस जात की येत आहे ते चोजळेना जैशा वारियाच्या झोगा सांदा ठाऊन विलेखा तैसिया उठती पडती शाखा नेणू हिती एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे ऐसे निभवतरू हा वाटे अव्यव ऐसा जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेचे अनेक मिळे मागे तेव्हा अस्तचे असे जे जगे मानिजे संत का लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडी मोडे ते नेन तया तरुंग आवडे नित्य ऐसा वायसा एक बुबुळे दोहीकडे डोळा चाळीता पाडे दोन्ही आती ऐसा पडे भ्रमू जेवी जगा पै विंगोरी निधी पडली ते गमे भूमीसी जेसी जडली ऐसा वेगातिशय भुली हेतू होय हे भव असो जळती अंधारे भोवांडिता कोलती ते दिसे जैसी आहे ती चक्राकार हा संसार रक्षुतैसा मोडतू मांडतू सहसा न देखोन लोक पिसा अव्यव माहे पर्यायाच्या वेग उलेखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे जाणे कोंडी वेळा निमिखे होत जात
नाही अज्ञाना वाचुनी मुळ यासे असले पण टवाळ ऐसे झाड सिंसाळ देखील जेणे त्या तेगा पांडुसुता मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता पै वाग्ब्रह्म सिद्धांता वंद्य तोची योग जाताचे जोडले तया एकासेची उपेगा गेले किंबहुना जियाले ज्ञानही तेने असो भाऊ हे बोलणे वाणी जेल तो कवने जो भव रुखू जाणे मुखी ऐसा प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अदच्छमूलान्यनुसंततानि कर्मानुबंधती मनुष्यलोके मग याची प्रपंचरूपा अधो शाखेया पादपा डाळ या जाती उपमा उधवा ही उजू आणि आधी भाकले डाळे ते होती मुळे तयाही तेळी पघळे बेल पालवून ऐसे जे आम्ही म्हणतील उपक्रमी हेही परिसे सुगमी बोलू सांगो तरी बद्धमुळे अज्ञानी महदादिके शासने वेदांची थोरवणे घेऊन या पर्यादित व स्वेदज जारद्विज मनिज हे बुडोनी महाभुज उठती चारी या एकेकाचेनी आनगटे 84 लक्ष दाखुटे ते वेळी जीव शेकी फाटे सैन्य होती प्रसवती शाखा सरळलिया नाना सृष्टी ढाळिल्या आड फाटती माळिया जातीचिया स्त्री पुरुष नंपुसके हे व्यक्तिभेदाचे टके आंदोळती अंगिके विकार भारे जैसा वर्षा काळ गगनी पाले जे नवघनी ऐसा आकार जाता अज्ञानी बेली जायम मग शाखाचे नि अंग भरे लवोनी गुंफती परस्परे गुणक्षेभाचे वारे उदय जती तेथ तेने अचाटे उन्हाचेने झळझडाटे ती ठाई हा फाटे उर्ध्व मुळ ऐसा रजाची आजोगा झडाळिता गळिका मनुष्य जाती शाखा थोरावती तिया द्विना आघी माझारीची कोंदा कोंदी आड फाटते कांदी चतुर्वर्णाची तेथे विधी निषेधी सपल्लव वेदवाक्यांचे अभिनव पालव डोलती बरव आणि ती तया अर्धोकामू पसरे अग्रवणे येती थारे तेथ क्षणिके पदांतरे इय भोगाची तेथ प्रवृत्तीची निवृत्त लोभे खाकर जेते शुभाशुभे नाना कर्माचे कांबे नेणो किती देवीची भोगक्षये मागिले पडती देहांची बुडसळे तव पुढावाडी पेले नवे यांच्या देहांची आणि शब्दाधिक सुहावे सहज रंग हवावे विषय पल्लव नवे निचची होती ऐसे रुजोवा ते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोडे वाढती तो येत रुडे मनुष्य लोकून ऐसाची जो रजाचा वारा नावे धरी ओसरा मागे वाजो लागे थोरा घोरा तमाचा तो ते धरवा याची मनुष्य शाखा नीच वासना आदी देखा पाल्ली जती डाळुका कुकर्माचिया अप्रवृत्तीचे खुनवाळे पोक निगती सरळे घेत पान पालव डोळे प्रमादाची बोलती निषेध निमये जिया रुचा यजुसामे तो पाला तया गुमे टके आवारी प्रतिपादती अविचार आगम जे परमार तेही पाणी घेती प्रसर वासना वेली तव तव होती थोराडे अकर्माची तोळघडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळपडे कर्मभ्रष्टा गुणोनिया पक्षु पक्षी सुकर व्याघ्र रुचिक विकार हे आड शाखा निकर थोरावती परी ऐशी शाखा पांडवा सर्वांगी नित्यनमा निरय भोग पावा फळाचा तो आती आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुदरी जन्मवरी आगारी वाढतीची असे ऐसे होती तर उतरून लाहे लोष्टपाशान या खंदिया ते विजान फळेही हेची अर्जुनागा अवधारी मनुष्य लागून या परी वृद्धिस्तरा स्थावरांतावरी अधो शाखांची म्हणून जी मनुष्य डाळी याची जाणीवा अघेची मुळे जे येथुनी मग पगळे संसार तरू हिरवी उधवीचे पादथा मुद्दल मुळ पाहता आधीची हा मध्यस्था शाखा या परितामसे सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुवती या शाखी अघोध्वरींच्या आणि वेद त्रयीच्या पाना
नाही अन्यत्र लागे अर्जुना. जे मनुष्य वाचुनी विधाना विषो नाही. म्हणून तनु मनुष्या या उद्भव मिळवणी जरी शाखा. तरी कर्मवृद्धीसी रेखा याची मुळे. आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाडी. मूळ गाडी तव वाढी पैसा आखी. तेसेसी या शरीरा कर्म तवे देहा संसारा. आणि देह तेव व्यापारा मनोची नाही. म्हणून देह मनुष्य ये मुळे होती न चुके. ऐसे जगत जनके बोलिले तेने. मग तमाचे ते दारुण स्थिरावल्या वावधान. सत्वाची सुटे सत्रान वावटळे. तू ते याची मनुष्यकारा. मुळी सुवासना निगती आरा. घेऊन फुटती कुंभारा सुकृतांकुरे. उकलते निउन्मुखे प्रज्ञा कुशलतेची तिखे. धीर्या निगती निमिखे बाबळे जुने. मतीचे सोट घावे घालिती सुकृतीचे निथावे थांबे. बुद्धी प्रकाशाचे घे धावे विवेकाचे ने. तेथ मेघारसे सगर्भ आस्थापत्री संभोग. सरळ निगती कोंब सदवृत्तीचे. सदाचारीच्या सहसा टका उठती भवसा. गुमगुमती घोषा वेदपाद्यांच्या. शिष्टागम विधाने विविध यागविताने. ये पानावरी पाने पांजरती. ऐसा यमदमी हो साळिया. उठती तयाशी आढाळिया. नीती वैराग्य शाखा कवळिया मेल्हाळपणे. विशिष्टाव्रतांचे भोग धीराचे अनगटी तिख. जन्मवेगे उद्भवमुख उंचावती. माझी वेदांचा पाला दाट. तो करी सुविद्येचा झळझळाट. जव वाजे अचाट सत्वानी उद्वळ. तेथ धर्मडाळ वाहळी दिसती जन्मशाखा सरळे. तिया आड फुटती फळी स्वर्गादिके. पुढा उभरती रोगे लोहिवी. धर्ममोक्षाची शाखा पालवी. लाहला हात नित्य नवी वाढतीची असे. पैरवी चंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर. हे आड शाखा प्रकार कैसू घेते. याहीपासून येऊन चवळे गुडले फळाचे निगुळे. इंद्रादिकते मांडो दे थोर शाखांचे. मग तया ही उपरी डाहळिया. तपोज्ञानी उंचावलिया. मरीची कश्यपादी या उपरी शाखा. इवम माळोवाळी उत्तरोत्तरू. मधु शाखांचा हा पैसारू. बुडी साना अग्री थोरू फलाढ्यपणे. वरी उपरी शाखा ही पाठी. येती फळ भारते किरीटी. ते ब्रह्मशांत अनगटी कुंभ निगती. फळाचे नि ओझेपणे उद्वी ओवाळणे दुने. जव मागवते बैसणे मुळीची होय. प्राकृता ही तरी रुखा. जे फळे दाटली होई शाखा. ते ओवाळलेली देखा बुडासी ये. तैसा येथुनी हा आघवा. संसार तरुसा उठावा. तिये मूळ टेकती पांडवा. वाढते नि ज्ञाने. म्हणून ब्रह्मज्ञान फरवते. वाढणे नाही जीवाते. तेथुने मग वरवते ब्रह्मचिके. परी हे असो ऐसे ब्रह्मादिकते अंगवसे. उद्व मुळा सरिसे न तुकते हा. आणि काही शाखा उपरता. जिया सनकादिक नामे विख्याता. तिये फळी मूळ नाढळता. भरली या ब्रह्मी. ऐसी मनुष्य लागोनी आणावी. उद्वी ब्रह्मादी शेष पालवी. शाखाची वाढी वरवी उंचावे पे. पार्था उद्वीची या ब्रह्मादी. मनुष्यत्वाची होय आदी. म्हणून ये आधी म्हणितली म्हणून. एवम तुझ अलौकिकू. हा अधोध्व शाखो. सांगितला भौरको उद्व मुळ. आणि आधीचे हे मुळे. उपपत्ती परसविली सैमिळे. आता परी सोनमळे केसेनी हा. इथे आपल्या 209 वाचन झालंय. आता आपण त्यांचं मराठी अर्थ बघूया. त्याप्रमाणे या संसार वृक्षाचे होणे जाणे वेगाने होत असल्यामुळे त्या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही. म्हणून लोक याला अविनाश असे म्हणतात. एरवी जसा दान करणारा पुरुष दान धर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करत नसून त्या खर्चाच्या रूपाने द्रव्याचा संचय करतो. तसा हा संसार वृक्ष नाश पावत असताही अविनाश असा भासतो.
अथवा रथाचे चाक अतिवेगाने फिरत असताना ते फिरते असे न दिसता जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसार वृक्षाची जी प्राणरूपी फांदी वाळते व त्या योगाने ज्या ठिकाणी गळून पडते त्या ठिकाणी आणखी कोट्यावधी अंकुर या संसार वृक्षास फुटतात. ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेला ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यावधी शरीररूपी शाखा केव्हा उत्पन्न झाली हे कळत नाही. उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे घरात आलेले तितकेच जगताचे आणि समुदाय तयार होतात. संहारकारक प्रचंड वाऱ्याने महाप्रलय काळच्या अखेरीची जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून जाते न जाते तोच कल्पाच्या आरंभास ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभास सृष्टीचे समुदाय उत्पन्न होतात. कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढतो त्याप्रमाणे एका मनुच्या काळापुढे दुसऱ्या मनुचा काळ येऊन एका वंशाच्या एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो. कलियुगाच्या अखेरीस 4 युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात न पडतात इतक्याच कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते. चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षात मूळ बोलणे होते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो हे कळत नाही, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झोकामागून झोका वाहत असल्यामुळे त्यांचे जोड कोठे आहे हे कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या फांद्यांचा आदी व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही. या संसार वृक्षाची शरीररूपी एक शेंडा गळून पडतो तो अनेक देहरूपी अंकुर त्याला संसार वृक्षाच्या फाटा फुटतात. अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष अव्यय आणि अविनाशी आहे असा वाटतो. जसे वाहणारे पाणी जोरात जात असते व त्यास मागून तसेच वाहत येत असलेले पाणी मिळत असते, त्यामुळे पाहणाऱ्यास तेच पाणी आहे असे वाटते. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे मानतात. अथवा डोळे मिटून उघडावा इतक्या वेळात अवकात लाट कोट वेळा घडते व मोडते, परंतु ते लाटांचे कोटी वेळा होणे जाणे ज्यास कळत नाही त्यास लाट नित्य एकसारखी टिकणारी अशी वाटते. एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात चलाखीने कावळा फिरवीत असल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांचा भ्रम पडतो. भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेव्हा ती जमिनीला उभी चिकटलेली आहे असे वाटते. याप्रमाणे संसार वृक्षाचा अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो. हे राहू दे. अंधारामध्ये फौलती फार जोराने फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे हे जगास न कळल्यामुळे वेडे लोक याला अविनाशी असे मानतात. परंतु तो याचा वेग पाहतो व हा क्षणभंगूर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते त्या संसार वृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून यांचे अस्तित्वही मिथ्या आहे. असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशवंत भासमान आहे असे ज्याने जाणले अर्जुना त्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. सर्व प्रकारच्या योगाच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे. ज्ञान देखील त्या गुरूच्या योगानेच जगले. ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले हे फार बोलणे राहू दे. जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो त्याचे कोणाला वर्णन करता येईल. सत्वादी गुणांच्या योगाने वृद्धी पावलेल्या व शब्दादी विषयरूपी पल्लवांनी युक्त अशा या वृक्षाच्या अनेक शाखा खाली वर अशा पसरलेल्या आहेत. कर्माच्या अधीन असणारी, कर्माला अनुसरणारी त्याची अनेक मुळे खाली मनुष्यलोके विस्तार पावली आहेत. मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात आणि खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत त्या फांद्या पारंब्याप्रमाणे मुळे होतात व त्या मुळापासून खालीही वेल पाला फुटतो.
असे जे आम्ही आरंभी ओवी 57 ते 60 मध्ये जे म्हटले होते तेही आम्ही सोप्या भाषेत सांगतो. ऐक. तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने महतत्वादिकांच्या भराने व देवरूपी मोठी पाने फुटून हा संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो. परंतु प्रारंभी तर स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज्ज हे मुळापासून 4 मोठे फोक उत्पन्न होतात. या एक योनीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्षी प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळेला जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्कळ फाटे उत्पन्न होतात. मागे सांगितलेल्या 4 खाणीरूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूप डहाळ्या फुटतात आणि अनेक जातीरूप आडव्या फांद्या या संसार वृक्षाला उत्पन्न होतात. स्त्री, पुरुष व नपुंसक हे भेदात्मक आकाराचे घोष अंगी असलेले कामाधिक विकारांच्या ऊर्जाने एकमेकांवर आदळतात. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो, त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेळ पसरतो. मग शाखा आपल्या अंगभराने लपवून एकमेकांमध्ये गुंततात व गुणक्षोभाचे उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात. तेव्हा गुणक्षोभरूपी भयंकर वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोराने ऊर्ध्ववर मूळ आहे ज्याचे असा हा संसार वृक्ष 3 ठिकाणी फाटतो. याप्रमाणे रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जातीरूपी फांद्या जोराने वाढतात. त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात, तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात. निषेधरूपी कोवळ्या पानांचे झुटके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते. तेव्हा ऐहिक भोगांची नामवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात. त्यावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेक शुभाशुभ कर्मांचे हे सोड किती फुटतात हे कळत नाही. त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला म्हणजे संसार वृक्षाची देहरूपी शुष्क काष्टे गळून पडतात. तोच पुढे नव्या देहाचा विस्तार तयार होतो आणि नैसर्गिक आकर्षतेने सुशोभित झालेली जी शब्दाधिक विषयरूपी पालवी ती नेहमीच नवीन तयार होत असते. याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात. त्याच या संसार वृक्षाच्या ठिकाणी मनुष्य लोक म्हणण्याचा प्रचार करतात. त्याचप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद होतो. मग तमोगुणाचा भयंकर वारा वाहू लागतो. तेव्हा याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट कर्माच्या नीच वासना याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असे समज. निषिद्ध कर्मरूपी खून असलेले सरळ फोक हे मनुष्यरूपी शाखेला प्रमादरूपी पाला व डहाळ्या उत्पन्न करीत फुटतात. यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्म अमुक आहेत असे सांगतात, ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. दुसऱ्याच्या नाशाकरिता जारण मारण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे ही कोणी पाने त्या पानांसह वासनारूप वेळ विस्तारतात. मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे जो वासना वेली विस्तारतात तो निषिद्ध कर्माची तळातील मुळे मोठी होतात आणि त्यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात म्हणजे श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतात. तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादी निकृष्ट पापयोनीरूप मोठ्या फांद्यांचे जाळे पडते. पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, साप ह्या आड शाखांचे समुदाय विस्तार पावतात. परंतु अर्जुना, तमोगुणाच्या उत्कर्षात अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगाच्या ठिकाणी नित्य नवा नरक भोग हीच फलाची प्राप्त होते आणि तेथे हिंसा व मैथुन या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्मांची संगती ही तेथे अग्रगण्य आहे. ते हिंसादी निषिद्ध कर्माचे अंकुर अनेक जन्मातून वाढतच असतात. ज्या माणसांमध्ये तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता मग पुढे अखेरीस वृक्ष, गवत, लोखंड, माती आणि दगड अशा जड योनीत जातात. तेथे शाखा जरी ह्याच आणि फळे तरी हीच. अर्जुना ऐक. याप्रमाणे या संसार वृक्षाच्या खालच्या शाखेची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते. म्हणून मनुष्यरूपी ज्या डहाळ्या आहेत ह्याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे, कारण की मग येथून संसार वृक्ष विस्तार पावतो. एरवी अर्जुना, संसार वृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूप मूळ
जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्य प्राणी हा मध्यावर असलेल्या शाखात होत, परंतु चांगल्या व वाईट कर्मांनी भरलेल्या ज्या सत्वगुणी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्या रूपाने ह्या मनुष्यरूपी शाखाच वाढतात. अर्जुना, 3 वेद रूपी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद पाने ह्या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसऱ्या ठिकाणी लागत नाही, कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही. म्हणून मनुष्यातून ह्या जरी संसार वृक्षाच्या वरच्या मूळच्या दृष्टीने शाखा आहेत, तरी कर्माच्या विस्ताराला या शाखामुळे आहेत असे समज. आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जशा वाढतात तशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात, आणि जशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात तसा त्या वृक्षाचा वरचा विस्तारही अधिकाधिकच फैलावतो. या मनुष्य शरीराच्या बाबतीत त्याचप्रमाणे आहे. ते असे की जेथपर्यंत कर्म आहे तेथपर्यंत देहाचे राहणे, आणि जेथपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म करण्यास नाही म्हणताच येत नाही. म्हणून मनुष्य देह ही संसार वृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची मुळे आहेत, यात चूक नाही, असे त्या जगाच्या जनकाने श्रीकृष्णाने सांगितले. मग ती तमाची भयंकर सुटलेली वावट शांत झाल्यावर सत्वाची वावट जोराने सुटते. त्यावेळी याच मनुष्यकाळरूपी मुळास सुवासनारूपी मूळ निघतात व ते मूळ कुंभास येऊन म्हणजे त्यात सद्वासना दृढ होऊन नंतर त्या कुंभात सत्कर्मरूपी अंकुर फुटतात. विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात. बुद्धीचे फळ स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते, म्हणून बुद्धीत प्रकाश पडतो. त्यावेळी मेघारसधारणा शक्तिरूपी रस ज्यांच्या आत भरलेला आहे व जे आस्था आदररूपी पानांनी सुशोभित आहे, असे सद्वृत्तीचे सरळ कोंब फुटतात. सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेदपाद्यांच्या घोषाने गर्जना करू लागतात. श्रेष्ठ पुरुष व शास्त्री यांनी सांगितलेले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानांवर पाने पसरतात अशा अंश यमदमांचे घोष असलेल्या तपाच्या डाळ्या उत्पन्न होतात व त्यास वैराग्यवृत्ती शाखा विस्ताराने आलिंगन देतात. आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी भोग उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले उंच वाढतात. श्रेष्ठ व्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात. जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो तोपर्यंत मनुष्यरूपी शाखेच्या मध्ये असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांचा ज्ञानाचा झळझळाट गर्जना करतो. जेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गाधिक फळाने युक्त असे अनेक आडफाटे फुटतात. पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म व मोक्षरूप लुसलुशीत पालवी नित्य नवीन येऊन वाढतच राहते. नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य, चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह, पितर, ऋषी, विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात. याही फांद्यांपेक्षा वर उंच गेलेल्या इंद्राधिक मोठ्या फांद्यांचे झुपके असून त्या फांद्यांनी बुडे फळांनी झाकलेली असतात. मग त्याही डाळ्यांवर इंद्रादी शाखेवर तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीची, कश्यपादी वरच्या शाखा आहेत. याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखे अधिकाधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यात जास्त फळ असल्यामुळे थोर असा आहे. अर्जुना, शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसार वृक्षाला जे फळभार येतात ते ब्रह्मदेवरूपी आणि शंकररूपी अंकुशीदार कोंब येतात. हा संसार वृक्ष मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागेला इतक्या लवलेला आहे की ती मनुष्यरूपी शाखा सत्कर्माच्या फळाच्या भाराने मूळ जे माया त्याला पुन्हा येऊन टेकते, ब्रह्माच्या जवळ येते. आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाला तर फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते. त्याप्रमाणे जेथून या संसार वृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे अर्जुना, त्या मूळच्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात. म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही. मग तेथून तर केवळ ब्रह्मच आहे.
परंतु हे असे असू दे. याप्रमाणे अर्जुना, ब्रह्मादिक ढाळ्या या संसार वृक्षाचे वरचे मूळ जी माया तिच्या तुलनेला येत नाही. आणखी काही ज्या सनकादिक नावाने वरच्या निवृत्ती मार्गाचा प्रसिद्ध शाखा आहेत, त्या या संसार वृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेल्या आहेत. याप्रमाणे मनुष्य वाचून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक ही जी संसार वृक्षाची शेवटची पालवी तेथपर्यंत या संसार वृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते. हे समज अर्जुना, वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच मूळ कारण आहे. म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे आम्ही म्हटले. याप्रमाणे खाली आणि वर शाखा असलेला व वर मूळ असलेला हा लोकोत्तर संसार वृक्ष तुला सांगितला. आणखी आणि खालची ही मुळे तुला खुलाशासह स्पष्ट दाखवली. आता हा संसार वृक्ष कशा प्रकारे उपटला जातो ते ऐक. 209 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झालाय. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण केली. सेवेला स्वल्प विराम दिला. रामकृष्ण.